उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा हे असे तेलकट पदार्थ खायला नको वाटत असतील, तर आज आपण जरा सुद्धा साबुदाणा न भिजवता, शेंगदाण्याचा जरा सुद्धा वापर न करता हे असे इतके मस्त चमकदार, पातळ, कुरकुरीत उपवासाचे पेपर डोसे तयार केले आहेत। हा डोसा बघा ना, काय मस्त चमकदार तयार झाला आहे, एकसारख्या रंगावर भाजला आहे। बरोबरीने आपण उपवासाची भाजी आणि उपवासाची चटणी सुद्धा पाहणार आहोत। हा डोसा बघा ना, काय मस्त खुसखुशीत तयार झाला आहे। हे असे इतके मस्त सोनेरीसर रंगावर भाजलेले, खुसखुशीत, अतिशय पातळ आणि कमीत कमी तेलाचा वापर करून पोटभरीचा आपण पौष्टिक असे हे उपवासाचे डोसे कसे करायचे हे पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। इथे एक वाटी मी ही वरई घेतली आहेत। कोणी याला वरीचे तांदूळ म्हणतात, कोणी भगर म्हणतं, आमच्याकडे वरई म्हणतात। ही मी एक वाटी इतकी घेतलेली आहे। आता त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी इतके साबुदाणे घ्यायचे आहेत। वरई आणि साबुदाणे मी निवडून आणि स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। आता झाकण लावून मिक्सर मध्ये याचं शक्य होईल तेवढं बारीक याची पावडर तयार करून घ्यायची। अगदी बारीक होत नाही, किंचित रवाळ असं राहतं आणि तसं टेक्स्चर असेल तरीही आपल्याला चालणार आहे। आता एक मोठं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये हे आपण तयार करून घेतलेलं पीठ काढून घ्यायचं आहे। आता त्याच वाटीने अर्धी वाटी आंबट नसलेलं दही घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं एकदा मिसळून घ्यायचं आहे। गरज वाटली तर आणखीन आपण पाण्याचा वापर करणारच आहोत। बघा, हे असं साधारण घट्टसर मिश्रण तयार झालं आहे। आणखीन साधारण एक वाटी इतकं पाणी लागणार आहे, पण एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडं थोडं करून आपण हे एक वाटी पाणी सुद्धा यामध्ये घातलं आहे। म्हणजे आपण एकंदर यामध्ये 2 वाट्या पाण्याचा वापर केला आहे आणि आपलं नेहमीच जसं डोशाचं मिश्रण असतं ना, अगदी तसंच हे असं आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। आता हे आपण झाकून असंच थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे यामध्ये असलेली वरी, तांदूळ आणि साबुदाणे चांगले फुलतात आणि डोसा सुद्धा खूप मस्त तयार होतो। तोवर इथे आपण चटणी तयार करून घेऊया। त्याकरता इथे मी ओल्या नारळाचे काप, मीठ, साखर, मिरची आणि जिरे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये शेंगदाण्याचा कूट जरी वापरलात ना तरीही चालेल, त्याच्याने सुद्धा खूप छान अशी चव येते। छोट्या वाटीने एक वाटी इतकी मी दही घातलेलं आहे, त्याच्याने क्रीमी टेक्स्चर येतं आणि थोडंसं आंबट, तिखट, चटपटीत चव येण्यासाठी लिंबू पिळलेला आहे। चटणीला अजून छान चव येण्यासाठी इथे मी 1 चमचा तूप गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडेसे जिरे आणि लाल सुक्या मिरच्यांची ही मस्त अशी चुरचुरीत फोडणी या चटणीला देऊन घेतलेली आहे। उपवासाच्या कुठल्याही पदार्थांबरोबर ही चटणी अतिशय छान लागते। आता आपण डोशाची जी भाजी असते किंवा उपवासाची भाजी बनवणार आहोत, त्याकरता कढईमध्ये तूप गरम केलं, त्यामध्ये जिरे आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले, बरोबरीने उकडलेले 3 छोट्या आकाराचे बटाटे घातले, चवीपुरतं मीठ, थोडंसं लिंबू पिळलेलं आहे, म्हणजे छान अशी चटपटीत चव या आपल्या भाजीला येते। आणि बटाटे हे असे चांगले मॅश करून घ्यायचे, म्हणजे आपली भाजी बनवून तयार झाली। आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालून आपली भाजी तयार आहे। आता इथे आपलं हे जे पीठ आहे ते भिजवून सुद्धा साधारण 10-12 मिनिटं झालेली आहेत। बघा, आपलं जसं डोशाचं मिश्रण असतं ना तसंच हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता डोशाला छान असा सोनेरी रंग येण्यासाठी चमचाभर साखर यामध्ये घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकाच दिशेने चांगलं असं मिनिटभर फेटून घ्यायचं आहे, म्हणजे या आपल्या डोशांना छान अशी जाळी पडते। आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता इथे हा माझा लोखंडी तवा आहे, जो मी गरम करायला ठेवलेला आहे। यावरच मी पोळ्या, भाकरी सगळं करते। तवा चांगला कडकडीत गरम झाला की मग तव्याचं टेम्परेचर थोडंसं पाणी घालून कमी करायचं आहे आणि तवा चांगला पुसून घ्यायचा आणि मग अगदी तव्याचं टेम्परेचर कमी असताना डोसा पसरवायचा, म्हणजे हवा तसा पातळ आपल्याला डोसा पसरवता येतो। जर तव्याचं टेम्परेचर खूप जास्त गरम असेल तर मग मात्र हवा तसा डोसा आपल्याला पसरवता येत नाही। आणि बघा, किंचित जाडसरच असा मी डोसा पसरवला आहे, कारण जसं आपण हा डोसा शेकतो ना तस तसा तो आणखीन पातळ होतो, त्यामुळे किंचित जाडसरच हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। आता डोशाचा वरचा भाग असा सुकल्यासारखा झाला की मग थोडंसं तूप असं आपल्याला ब्रशने लावून घ्यायचं आणि हा डोसा ना मध्ये मध्ये असा फुगतो, कारण यामध्ये साबुदाणा आहे, त्यामुळे डोसा असा फुगल्यासारखा होतो। तर पळीने हे असे फुगे जे फोडून घेतले की डोशाला एकसारखा रंग येतो
आणि बघा, वरी तांदूळ असतात ना, त्याला अजिबात चिकटपणा नसतो किंवा ग्लुटन फ्री असतं वरी तांदूळ, म्हणूनच डोस्याला हे अशा तडा जाण्याची शक्यता असते. पण काळजी करू नका, मस्त असा तांबूस रंग आल्यानंतर डोसा आपला छान असा तयार होतो. लगेच डोसा उलटण्याने असा हळूवारपणे सोडवून घ्यायचा आहे. माझा हा नॉनस्टिक तवा नाहीये, त्याच्यामुळे थोडासा सोडवायला वेळ लागला. पण बघा, मस्त असा चमकदार एकसारख्या रंगावर छान असा डोसा आपला तयार झाला आहे. या डोश्याला बघा काय सुंदर चमक आली आहे आणि रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे. जरी आपण सुरुवातीला जाडसर डोसा घातला असेल ना, तरी सुद्धा तो शिजल्यानंतर छान असा पातळ आणि कुरकुरीत होतो. त्यामुळे आधी सुरुवातीला पातळ डोसा न करता थोडासा जाडसर डोसा करायचा, म्हणजे असा छान कुरकुरीत आपला डोसा बनवून तयार होतो. आता डोसा करताना जर तव्याचं टेम्परेचर थोडं जरी जास्त असेल ना, तरी सुद्धा बघा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येत नाही आणि पळीलाच सगळं मिश्रण असं चिकटून जातं. म्हणून तव्याचं टेम्परेचर अगदी कमी करणं आणि तवा असा पाणी शिंपडून छान असा पुसून घेणं फार गरजेचं आहे. असा जेव्हा आपण तवा अगदी टेम्परेचर कमी करून घेतो आणि छान असं पाणी घालून पुसून घेतो, त्यावेळेस बघा डोसा आपल्याला छान पसरवता येतो. या 2 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचे सुद्धा डोसे इतके छान मस्त असे कुरकुरीत एकसारख्या रंगावर भाजलेले आणि असे छान पातळ तयार होतील. बघा, हा डोसा काय मस्त असा खुसखुशीत तयार झाला आहे आणि जरा सुद्धा तेलकट झालेला नाहीये. असे हे उपवासाचे डोसे अगदी करायला सोपे आहेत. मुळात म्हणजे साबुदाणा वरई काहीही भिजवावं लागत नाही, झटकेपट बनवून तयार होतो. कमी तेलातील हा उपवासाचा डोसा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. या आषाढी एकादशीला किंवा कोणत्याही उपवासाला असे हे डोसे जर करून पाहिले तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला हा आजचा डोसा थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.